नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाने एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेची अंमलबजावणी 15 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या अंतर्गत पात्र कामगारांच्या बँक खात्यात 78,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते। म्हणून जर तुम्ही महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच बांधकाम कामगारांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांच्या मदतीसाठी शासनाकडून वेळोवेळी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात। या योजनांचा मुख्य उद्देश असा असतो की बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळावी, त्यांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांच्या कुटुंबाला थोडासा आधार मिळावा। म्हणजे कामगारांना फक्त कामावर अवलंबून राहावे लागू नये, तर शासनाकडूनही काही योजनांच्या माध्यमातून मदत मिळावी। याच पार्श्वभूमीवर 2026 या वर्षामध्ये देखील बांधकाम कामगारांसाठी काही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या योजनांमध्ये कामगारांना आर्थिक मदत, विविध प्रकारचे अनुदान आणि इतर काही सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार, पात्रता काय आहे आणि लाभ कधी मिळेल याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे। आणि या संदर्भात मार्च महिन्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, जे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेत बांधकाम कामगारांना नेमकी किती आर्थिक मदत मिळणार। तर मित्रांनो, या योजनेनुसार पात्र ठरणाऱ्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जास्तीत जास्त 78,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते। म्हणजेच जर कामगार या योजनेच्या सर्व अटी पूर्ण करत असेल आणि त्याचा अर्ज मंजूर झाला तर शासनाकडून थेट बँक खात्यात आर्थिक सहाय्य जमा केले जाऊ शकते। ही रक्कम कामगारांच्या खात्यात थेट DBT पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केली जाणार आहे। म्हणजेच कोणत्याही मध्यव्यवस्थेशिवाय पैसे थेट लाभार्थ्यांना मिळू शकतात। परंतु या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे। जर ही कागदपत्रे पूर्ण असतील तर अर्ज प्रक्रिया सहज पूर्ण करता येऊ शकते आणि पुढील पडताळणीनंतर पात्र कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो। आता पुढे आपण पाहूया या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। आता मित्रांनो, पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। या योजनेसाठी अर्ज करताना कामगाराकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे। जर ही कागदपत्रे पूर्ण असतील तर अर्ज प्रक्रिया सहज करता येते। सर्वप्रथम आवश्यक आहे आधार कार्ड, कारण आधार कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्याची ओळख पडताळली जाते आणि अनेक सरकारी योजनांमध्ये ते अनिवार्य असते। दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड। पॅन कार्डद्वारे आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणे आणि पडताळणी करणे सोपे होते। तिसरे कागदपत्र आहे बांधकाम कामगार नोंदणी कार्ड। हे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण यावरूनच संबंधित व्यक्ती नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे की नाही हे निश्चित केले जाते। रेशन कार्डच्या आधारे कुटुंबांची माहिती आणि पात्रता तपासली जाऊ शकते। म्हणजेच मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड आणि रेशन कार्ड ही कागदपत्रे उपलब्ध असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि पुढे कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो। आता मित्रांनो, या योजनेबाबत अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख। सध्या उपलब्ध माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही। म्हणजे शासनाकडून याबाबत स्वतंत्र आदेश काढून अंतिम तारीख जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे बांधकाम कामगारांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, ती म्हणजे अर्जाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहण्यापेक्षा आधीच आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवणे।
कारण जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होते तेव्हा अनेक वेळा अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी दिला जातो. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड, पॅन कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड आणि रेशन कार्ड ही कागदपत्रे असतील तर ती आधीच व्यवस्थित तयार ठेवावीत, जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्हाला ताबडतोब अर्ज करता येईल आणि योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळू शकते. आता मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही पात्रता अटी देखील ठरवण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक बांधकाम कामगाराला हा लाभ मिळेल असं नाही, तर काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. चला तर मग या अटी एक एक करून सोप्या भाषेत समजावून घेऊया. सर्वप्रथम अट म्हणजे सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे. म्हणजे संबंधित व्यक्तीचे नाव बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच 2026 या वर्षामध्ये त्याची नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे. जर नोंदणी कालबाह्य झाली असेल किंवा नोंदणीच नसेल तर अशा परिस्थितीत योजनेचा लाभ मिळू शकत नाही. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे नोंदणीचे रिन्युअल. कामगार नोंदणीचे रिन्युअल साधारणपणे ₹1 पावती भरल्यानंतर 365 दिवसासाठी वैध राहते. म्हणजेच तुम्ही रिन्युअल केल्यापासून पुढील 1 वर्ष तुमची नोंदणी वैध मानली जाते. म्हणून कामगारांनी आपले रिन्युअल चालू आहे का हे तपासणे आवश्यक आहे. तिसरी अट म्हणजे रेशन कार्ड संबंधित नियम. जर एका रेशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त कामगार असतील तर या योजनेचा लाभ फक्त पहिल्या 2 नोंदणीकृत कामगारांनाच दिला जाईल. म्हणजे एका कुटुंबात 3 किंवा 4 कामगार असले तरी या योजनेतून जास्तीत जास्त 2 जणांनाच लाभ मिळू शकतो. पुढील अट म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कामगाराकडे शासनाने दिलेले कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असू शकते. उदाहरणार्थ पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड किंवा चॉकलेटी रेशन कार्ड. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे वैध रेशन कार्ड असल्यास योजनेसाठी पात्रता तपासली जाऊ शकते. पुढील अट म्हणजे उत्पन्न मर्यादा. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर उत्पन्न या मर्यादापेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. आणि शेवटची महत्त्वाची अट म्हणजे बँक खात्याशी आवश्यक लिंकिंग. कामगाराच्या बँक खात्याशी आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर हे सर्व लिंक असणे आवश्यक आहे. कारण या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. जर ही लिंकिंग पूर्ण नसेल तर अर्ज प्रक्रिया अपूर्ण मानली जाऊ शकते. म्हणून मित्रांनो, या सर्व अटी पूर्ण करणारे बांधकाम कामगारच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. आता मित्रांनो, अनेक कामगारांच्या मनात एक प्रश्न असतो की या योजनेचे पैसे नेमके खात्यात कसे मिळणार. तर या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी शासनाने काही टप्पे निश्चित केलेले आहेत. चला तर हे टप्पे सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम टप्पा आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्र बांधकाम कामगारांनी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागणार आहे. यानंतर दुसरा टप्पा येतो तो म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. जेव्हा कामगार ऑनलाईन अर्ज करतो तेव्हा त्याने दिलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे संबंधित विभागाकडून तपासली जातात. ही पडताळणी साधारणपणे जिल्हा स्तरावर केली जाते. म्हणजे संबंधित जिल्ह्यातील अधिकारी कागदपत्रांची माहिती आणि कागदपत्रे तपासून तो कामगार योजनेसाठी पात्र आहे की नाही हे निश्चित करतात. आणि तिसरा टप्पा म्हणजे पैसे बँक खात्यात जमा होणे. जेव्हा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होते आणि संबंधित कामगार पात्र असल्याचे निश्चित होते तेव्हा शासनाकडून त्या कामगाराच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. ही रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाते. म्हणजेच पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात येतात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ नसतो. आता मित्रांनो, या अपडेटमध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सोलार योजनेबाबतची माहिती. सध्या ऊर्जा बचत करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. याच कारणामुळे देशभरात
सौर ऊर्जेला म्हणजेच सोलार एनर्जीला प्रोत्साहन दिले जात आहे। सौर ऊर्जेचा वापर वाढवावा आणि लोकांचे वीज बिल कमी व्हावे यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जात आहेत। त्याचाच भाग म्हणून आता सामान्य नागरिकांसोबतच बांधकाम कामगारांनाही सोलार प्रकल्प बनवण्यासाठी अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। म्हणजेच पात्र लाभार्थी त्यांच्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवू शकतात आणि त्यांच्यासाठी शासनाकडून काही प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळू शकते। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा, त्यामुळे वीज बिलात बचत होईल आणि पर्यावरणालाही फायदा होईल। आता पुढे आपण पाहूया या सोलार योजनेत नेमकी किती अनुदान मिळू शकते। आता मित्रांनो, या सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील काही महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला हा लाभ मिळेलच असं नाही, तर काही पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे। चला तर मग या अटी सोप्या भाषेत समजावून घेऊया। सर्वप्रथम अट म्हणजे अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतात राहणारी असावी। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे स्वतःचे घर असणे, कारण या योजनेत सोलार पॅनेल घराच्या छतावर बसवले जाते, म्हणून अर्जदाराकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, कारण आधार कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ओळख पडताळली जाते। तसेच अर्जदाराकडे बँक खाते असणे देखील आवश्यक आहे, कारण शासनाकडून दिली जाणारी सबसिडी किंवा आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते। यासोबतच अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणेही आवश्यक आहे, कारण अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती मोबाईल नंबरच्या माध्यमातून कळवली जाऊ शकते। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। म्हणजेच इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता मित्रांनो, सोलार योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेत नेमकी किती सबसिडी मिळणार। तर या योजनेमध्ये सोलार प्रकल्पाच्या क्षमतेनुसार शासनाकडून वेगवेगळ्या प्रमाणात सबसिडी दिली जाणार आहे। म्हणजेच तुम्ही घरावर किती क्षमतेचा सोलार प्रकल्प बसवता त्यावर सबसिडीची रक्कम ठरणार आहे। उदाहरणार्थ समजून घेतले तर जर तुम्ही 1 किलो वॅटचा सोलार प्रकल्प बसवला तर त्याच्यासाठी साधारण 30,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते। त्यानंतर जर तुम्ही 2 किलो वॅटचा सोलार प्रकल्प बसवला तर त्यासाठी साधारण 60,000 रुपयापर्यंत सबसिडी दिली जाऊ शकते। आणि जर तुम्ही 3 किलो वॅटपर्यंतचा सोलार प्रकल्प बसवला तर त्यासाठी साधारणपणे 78,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते। म्हणजे सोलार प्रकल्पाची क्षमता जितकी जास्त तितकी सबसिडीची रक्कम देखील वाढू शकते। आणि ही सबसिडी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे। म्हणजे सोलार प्रकल्प बसवल्यानंतर आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दिली जाईल। आता मित्रांनो, या सोलार योजनेबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना फक्त एका भागापुरती मर्यादित नाही। म्हणजेच या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनाही घेता येईल आणि शहरी भागातील नागरिकांनाही घेता येईल। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, दोन्ही ठिकाणचे पात्र नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेचा मुख्य फायदा असा होऊ शकतो की घरावर सोलार पॅनल बसवल्यानंतर वीज बिल मोठी बचत होऊ शकते, कारण सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरातील काही वीज वापर सौर माध्यमातूनच पूर्ण केला जाऊ शकतो। त्याचबरोबर सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक ऊर्जा मानली जाते, म्हणजेच यामुळे पर्यावरणाला देखील कमी नुकसान होते। म्हणूनच या योजनेच्या माध्यमातून एकीकडे नागरिकांचे वीज बिल कमी होण्यास मदत होईल आणि दुसरीकडे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। म्हणून मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी सुरू होणाऱ्या या योजनांमुळे कामगारांना आर्थिक मदत तसेच सोलार योजनेचा लाभ मिळवण्याची शक्यता आहे। यामुळे कामगारांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळू शकतो आणि सोलार योजनेमुळे भविष्यात वीज बिलात देखील बचत होऊ शकते। या संदर्भात शासनाकडून पुढे काही नवीन निर्णय किंवा अपडेट आली तर त्याची माहिती आम्ही या चॅनलवर नक्की देऊ। आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे असेच नवीन अपडेट रोज मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा।
आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि रोजचे अपडेट मोबाईलवर मिळू शकता। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढील अपडेटसह पुन्हा भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।